तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना पावसाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पावसाळा म्हटला का आपला चालू होत होतो रानभाजींचा सीझन. रानभाज्यांचा आपला पहिला व्हिडिओ चाईचा पडलेला आहे आणि आता हा दुसरा आहे रानभाजी बडद्याची रानभाजी. एकदम आयुर्वेदिक अशी रानभाजी आहे. तिची माहिती पुढे तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटेलच. तर ही भाजी कशी असते ही भाजी तुम्हाला दाखवतो आणि ती भाजीची रेसिपी तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला रानभाजी बडदा तुम्हाला दाखवतो. सुरू झाला का आपल्याकडे भरपूर साऱ्या रानभाज्या. इथे एक रानभाजी आहे ही. तर या रानभाजीचं नाव कॉमेंट करून सांगा तुम्ही. चित्तोरकाची रानभाजी आहे. सगळ्याच रानभाज्या एकदम आपल्या शरीराला एकदम आरोग्याशी चांगले आहेत आरोग्याला. इकडे भाताची रोपं पण मोडवलेत. समोर इकडं बडद्याची भाजी तुम्हाला दाखवत होती. तर अशी या जंगलामधून आपल्याला भरपूर साऱ्या रानभाज्या पाहायला भेटतात. तर ही आहे बडद्याची रानभाजी. एकदम अतिशय चवदार, भरपूर सारी इथनं खुडून पण नेली. हे अशा आपल्याला कोवळे जे देतात हे कोवळा भाग आपल्याला भाजी म्हणून घ्यायचा असतो. त्याला कंद असतो खाली. तर भरपूर सारी इथं होती, भरपूर तोडून नेलेली. इकडं समोर तुम्ही जर पाहिलं हे बघा, आईनेच नेलेली आहे. आणि बडच्यासारखाच अजून एक कंद असतो, त्याचा पण आपला व्हिडिओ चॅनलवरती आहे. ते बघा दिवा, याची पण कंदाची भाजी होते. तर बघा हा बडदा, मोठे देठ असतात. त्याची ओळख जर म्हटली तर सापासारखा असतं खाली. याची आपण कोवळी जर तोडून घेतला असं तर याची भाजी होते. इकडे समोर पण आहे. आणि पाऊस आता बऱ्यापैकी उघडलाय. आता खरे धबधबे तुम्हाला दाखवतो. इथं आपली गोवा आहे, इथं नडागडच. सरच धबधबे एकदम ओसंडून वाहतात. सगळीकडे पाणीच पाणी झालंय. तर भरपूर अशी आपण रानभाजी आणली होती. ती रानभाजी आता तिचे तुकडे करायचं काम चालू आहे आईचं. आणि मस्तपैकी तिचं बारीक बारीक अशी कापून घ्यायची आपल्याला. कापून घेतल्यानंतर तर ही आपली जी रानभाजी बडदा आहे ही पूर्णपैकी केमिकलयुक्त अशा रानभाज्या आपण दरवर्षी सेवन करत असतो. आपला हा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्यांदा आपण रानभाजी आणलेली आहे. तर एकदम कमी मसाल्यामध्ये बनवणार आपण. एकदम सोपी अशी रेसिपी आहे. नक्की तुम्ही बघा. आणि अशा पद्धतीने ही बनवायची असते. ते आपण कापून घेतली पहिल्यांदा. त्यानंतर आपण त्याचे जे देठ आहेत ते पण सोलून त्याचे काप आपण त्या भाजीमध्ये टाकणार आहेत आणि त्यानंतर शिजून घ्यायचे. तर ही रानभाजी कडसर लागू नये, खजू नये, खाजपणा तिचा जावा, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये बोंडाऱ्याचा पाला, कोवळा पाला आणि आंबाटी अंगडीचा जो कोवळा पाला असतो आंबाडीचा, तो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे. तर नक्कीच तुम्हाला सह्याद्रीमध्ये ही रानभाजी भेटली तर या पद्धतीने बनवून खाली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची खाज येणार नाही. आणि एकदम चवदार आणि चविष्ट, निरोगी, आयुर्वेदिक अशी रानभाजी बडद्याची खायला भेटणार आहे. तर या रानभाजीचे अनेक औषधी उपयोग आहेत. त्वचेवरती जे विकार असतील आपले, तसेच पोटदुखी असेल, या अशा अनेक विकारांवरती ही रानभाजी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे आपण अशा रानभाज्या सह्याद्रीमधल्या तर खाल्ल्या पाहिजे आपण. बघा मस्तपैकी भाजी चिरून झाली आपली. त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आपण हा आंबाटीचा पाला आणि बोंडाऱ्याचा पाला हा चिरून टाकणार आहे. बघा बोंडाऱ्याची अशी पानं असतात. तर याची कोवळी पानं आपल्याला याच्या भाजीमध्ये टाकल्यानंतर ती भाजी खाजवत नाही. अजून त्याच्यामध्ये कडधान्य आपल्याला टाकायचे, ते म्हणजे तुम्हाला दाखवतो पुढं. आईचं हे भाजी कापायचं काम चालू आहे. तर छानपैकी बारीक बारीक असं बोंडाऱ्याचे पानाची जे काप आहेत ते करून घेतलेत. आणि करून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी आता बनवायची. तर त्यासाठी आपल्याला अजून एक कडधान्य आपण घेतलेले आणि ते म्हणजे आपण हुलगे घेतलेत. हुलग्यानी भाजी खजवत नाही. तर ही आज आपण एकदम घाट भाजी बनवणार आहे. दगडाची जी ठिकरी असते, दगडाच्या फोडणीने भाजी बनवायची आपल्याला. बघा इकडे एवढी भाजी आपण कापलेली आहे. तर आता इकडे आपण कुकरला लावणार आहे. तर बनवण्याची जी मेथड आहे, जी प्रोसेस आहे ती बघा. भाजी पहिला आपण
एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये मस्तपैकी आता कुकरला तेल टाकायचे आणि त्याच्यामध्ये भाजी टाकायची. एकदम आपण गॅसवरती कुकर ठेवायच्या अगोदरच त्याच्यामध्ये तेल टाकून आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाजी ठेवायची. तर एकदम दगडाचा फोडणीचा एकदम झणझणीत असा आपली ही रानभाजी तयार होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. बघा भाजी धुवून घेतली आपण आणि आता ही भाजी आहे ना कुकरमध्ये टाकायची. मस्तपैकी कुकरला लावायची, कारण शिजायला ही भाजी ना भरपूर सारा कालावधी लागतो. म्हणजे भरपूर वेळ लागतो. त्याच्यामुळं कुकरला लावायची. हे बघा भाजी आहे ना आपली स्वच्छ झालेली आहे. आता स्वच्छ होऊन कुकरला लावली. तर फायनली आपली कुकर आपण गॅसवर ठेवला आहे. गॅस मस्तपैकी पेटवला आहे. तर अशी ही आपली भाजी. त्याला पहिलं आपण मस्तपैकी कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि जेमतेम 5 ते 6 शिट्ट्या करायच्यात, कारण भाजी ना शिजायला भरपूर सारा उशीर लागतो. तर चला भाजी आपण ठेवलेली आहे. तर मस्तपैकी जाळ झालेलं आहे आणि कुकरला शिट्टी लावलेली आहे. तर चला 5-6 शिट्ट्या आपल्याला होऊन द्यायच्यात. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मस्तपैकी आपली भाजी शिजून झालेली आहे. कुकर उतरवलं आहे आपण गॅसवरनं. बघा भाजी शिजली एकदम अशी ठिसूर झाली पाहिजे, इतकी शिजली पाहिजे, कारण तिला आपल्याला घाटायची आणि दगडाची फोडणी देऊन एकदम मस्तपैकी भाजी बनवायची. त्याच्यावर भाजी मस्तपैकी शिजली. इकडे आपण दगड टाकलेला आहे चुलीमध्ये, कारण दगडाचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे. दगडाचा फोडणी देऊन मस्तपैकी भाजी बनवायची, घाट भाजी. आणि इकडं आपलं जे भाजी शिजवलेलं जे पाणी आहे, भाजीचं पाणी ते खाजवतं आहे. त्याच्यामुळे ते पाणी आपल्याला वेळून टाकायचे, येळून घ्यायचे ते पाणी, जेणेकरून ते आपला भाजीचा जो खाज आहे तो पण निघून जाणार आहे. भरपूर सारी खजवणार ही भाजी, त्याच्यामुळे तिला भरपूर प्रोसेसने बनवावी लागते. तेव्हा तिची खाज जाण्यासाठी आपण ते पाणी इकडे आपण थोडंसं गरम पाणी ठेवलं घेतलं भाजी मध्ये टाकण्यासाठी. आणि इकडे आईने ना भाजी चंद्राय घेतली, म्हणजे भाजी घाटून करायसाठी ना अशी घाटायला लागते, जेणेकरून एकदम मस्तपैकी भाजी होणार आहे आपली. बघा अशी एकदम भाजीचा थोडासा भुगा करून घ्यायचा, म्हणजे चिंदरून घ्यायचं आहे. तर आहे ना मस्तपैकी आपली भाजी आहे ना घोटून झालेली आहे. हे बघा घोटून केलेली भाजी एकदम बारीक होते चिकन. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना हे बघा एकदम चिकन झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला एकदम साध्या पद्धतीने आपले हळद मिठी मिरची टाकून त्याला फोडणी द्यायची. तर दगड आपण चुलीत टाकलेलाच आहे. इकडे ही भाजी आपली. तर चला इकडे मसाले घेतलेत आहे आपल्याला, मिरची हळद मिरची. आता याच्यात पहिली आपण टाकली मिरची, आपली जी तिखट मिरची आपण घरी दळलेली. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिरची आणि कमी मसाल्यामध्ये बनवल्या जाणार या रानभाज्या शरीरासाठी आरोग्यदायी असतात. मग ते आपण जी हळद आणि मिरची टाकली ती एकजीव करून घेऊयात भाजीमध्ये, जेणेकरून भाजीला चांगला कलर येईल. आणि ही भाजी आहे ना आता आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला चुलीवरती ठेवून द्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला अजून एक प्रोसेस बाकी आहे, जेणेकरून आपल्या भाजीला एकदम चव येणार आहे. बघा इकडं पाणी टाकले आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा. आणि भाजी चुलीवरती ठेवल्यानंतर आहे ना तिला उकळी येईपर्यंत आपण वाट बघायची. बघा इकडे भाजीला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आणि इकडे आईने आपल्याला फोडणी देण्यासाठी आहे ना दगडाची फोडणी देण्यासाठी लसूण बारीक केलाय. तर आईने काय काय घेतले, जिरा घेतले, मोहरी घेतले आणि लसूण घेतलाय. तर आता आपल्याला द्यायचे दगडाची एकदम मस्तपैकी फोडणी. इकडं भाजीला आपल्या मस्तपैकी उकळी आली आहे. आणि आता आहे ना आता भाजी आपल्याला उतरवून घ्यायची, कारण चुलीवरती नाही फोडणी देतात, फोडणी द्यायला खाली उतरवूनच घ्यायला लागते. तर मस्तपैकी उकळी आली होती आणि जाळे मस्त झाला होता. तर उतरवून ना भाजी आता आपल्याला फोडणी द्यायची. मस्तपैकी आपण आईने लसूण खाली टाकल्या, फोडणी द्यायची पद्धत तुम्ही पहा. त्याच्यावरती आपण ही दगड घेतलाय, ठिकरी म्हणतोय आम्ही त्याला. त्या दगडाची फोडणी कशी देतात आता पहा तुम्ही. एक चमच्यामध्ये लसूण खाली टाकलाय, त्याच्यावरती ही दगड आणि मग त्याच्यावरती आपला जिरा मोहरी आणि बाकीचं लसूण. हे बघा. आणि ह्या फोडणीचा जो वास आहे ना तो पूर्ण एकदम
मस्तपैकी वास येणार आहे बघा, एकदम मस्तपैकी खमंग वास सुटला आहे. आणि त्याच्यावरती 1-2 पळ्या तेलाच्या टाकायच्यात, जेणेकरून आपली भाजीला एकदम खमंग असा वास सुटणार आहे. हे बघा मस्तपैकी तेल टाकलं आहे. तर आता आहे ना, हा जो फोडणीचा जो आवाज आहे ना, तो तुम्ही ऐका 2 मिनटं. एकच नंबर फोडणीचा आवाज असतो आणि भाजी आपली तयार होणार आहे. तर फायनली आपली भाजी तयार आहे. हे बघा एकदम मस्तपैकी वास आहे, भाजीचा जो स्मेल आहे तो एकदम घरामध्ये पूर्ण भिनलेला आहे. तर चला जेवायला बसूयात आपण. बघा दगड, बघा ह्या दगडाची आपण फोडणी दिली होती. तो हा दगडाची फोडणीने आपली कोणत्याही प्रकारची भाजी असेल, वरण असेल, एकच नंबर होते. तुमच्याकडे दगडाची फोडणी देतात का नाही ते नक्की कमेंट करून सांगा. आणि चला या मित्रांनो, भाजीची आता आपण चव चाखूयात कशा पद्धतीने भाजी झाली. या बघा दिसायला एकदम मस्तपैकी भाजी शिजली. त्याच्यामध्ये आपले हुलगी दिसत असेल तुम्हाला, जिरे दिसत असेल, लसूण दिसत असेल. एकदम आयुर्वेदिक अशी ही रानभाजी. त्वचेचे विकार असतील, आपली गुडघे दुखत असतील, पोटदुखी असेल, अनेक विकारांवर गुणकारी अशी ही बडद्याची रानभाजी. त्याच्यासोबत आपली बाजरीची भाकर आहे. तर चला टेस्ट करूयात आपण. आता तोंडाला पाणी सुटले. रानभाजी जर म्हटली आपल्याला खूप आवडते आणि आपण दरवर्षी या रानभाजींचा आस्वाद घेतच असतो. तर या मित्रांनो जेवायला, इकडे बा जेवायला बसला आहे, आई जेवायला बसले. तर आपण पण जेवायला सुरुवात करूयात मित्रांनो. तर चला या जेवायला मित्रांनो. तर एकच नंबर अशी ही रानभाजी. तर बघा तोंडात टाकल्या तिची चव मात्र आहे ना एकच नंबर झाली. आणि आईने बनवलेली भाजी आणि आपण दगडाने दिलेली फोडणी, याच्यामुळे भाजी अजिबात खजवत नाही. एकच नंबर भाजी झाली. तर नक्कीच आंबाडीचा पाला असेल, आंबट वस्तू तुम्ही त्यामध्ये टाकली, बोंडऱ्याचा पाला असेल, हुलगे टाकले, तर नक्कीच ही भाजी तुम्हाला खजवणार नाही. तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्हाला ही रानभाजी बघायला भेटेल. तर नक्कीच तुम्ही सह्याद्रीमध्ये जर असाल तर ही रानभाजी एकदा बनवून नक्की खा. खूप चांगले फायदे आहेत तिचे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की चॅनलला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा. आणि चॅनल तुम्ही नवीन असाल